मोबाईल घेतलेला आहे मी, माहिती आहे काय? iPhone 70 Pro Max. बघायचा ना मोबाईल? शाळेला सुट्टी, आता आपण मोबाईलच बघत जाऊ. हा मोबाईल नाही देणार दिसतो. हा अरे मोबाईलच आहे, मोबाईलच आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा फ्रेंड्स, तुम्हाला हे दिसत आहे का? iPhone 17 Pro Max दिसतच असणार आहे, कारण की तुम्ही आंधळे नाही आहे. चला मग, हे बघा माझा नवरा, माहितीच असणार आहे कारण मी रोज व्हिडिओतच टाकते. आणि हो, तुम्हाला असं वाटत आहे की हा माझा नवरा कंजूस आहे, पण तुमच्या माहिती सांगते तो कंजूस नाही, तर तो पूर्णपणे कंगालच आहे. काय यार, रोज ती सकाळ होते. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या हसी मजाक दुःखाच्या आयुष्यात. जेव्हा दुःख असते ना, तेव्हा लोकांना बघायला आवडते, भांडण बघायला आवडते, सगळं काही आवडते. पण आपण थोडंसं हॅपी झालो, हे झालो, ते बघायला लोकांना आवडत नाही. आणि माझ्यापेक्षा माझ्या व्ह्यूजचं आणि सगळ्याचं टेन्शन तुमच्याच लोकांना येते. सो तसा माझा सोन्याचा संसार. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा डाकुल मंगल सिंग लय मला प्रेम करतो, लय माय ऐकतो, बायको करतो. तर माझ्या डाकुल मंगल सिंगवर किती केसेस आहे, किती तो डाकू होता, हे माझं मलाच माहिती आहे. आणि माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे की माझा नवरा किती डाकू मंगल सिंग होता. परंतु त्याला देव माणसापर्यंत आणण्यासाठी मी खूप परिश्रम केले. परिश्रम म्हणजे त्याच्यावर मी व्हिडिओ टाकले, त्याचे मी पैसे पण कमावले. परंतु तेच व्हिडिओ टाकून मी त्याच्याच संसारासाठी आणि त्याच्याच मुलासाठी वापरले. परंतु त्याच्यातून माझा एक फायदा झाला की त्याला त्याच्या चुकी कळली, सगळ्यांना त्याच्या चुकी कळली, कोणी वाईट लोक आपल्या नांदी लागत नाहीत. आणि आता सगळं काही हॅपी आहे म्हणजे मी ते कंटेंट पण दिलेलं आहे. सोडून व्ह्यूज येऊ अथवा नाही येऊ, आपले ॲफिलिएट मार्केटिंग आहे व्यवस्थित चालू. तर मला तुम्हाला सांगते, सगळ्यात अगोदर उठली, नाश्ता केला, नंतर मला हॅपी प्लॅनेटचा व्हिडिओ होता, म्हणजे तांब्या पितळचे भांडे स्वच्छ करायचा, तो व्हिडिओ शूट केला. आणि त्याच्यानंतर स्टार्ट झालेला आहे माझं प्रमोशन व्हिडिओचे शूट. तर हा व्हाईट कलरचा ड्रेस बघा किती सुंदर आहे. मला कसं दिसत आहे ना, ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. म्हणजे एवढी इच्छा पूर्ण होत आहे ना. ॲफिलिएट मार्केटिंग काय असते हे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे आम्हाला कंपनी प्रोडक्ट देते, त्या प्रोडक्टचा आम्हाला अशा पद्धतीने रिव्ह्यू द्यावा लागतो. आणि लोकांनी कॉमेंट टाईप केलं की कंपनीच त्यांना लिंक प्रोव्हाइड करते. आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी खरेदी केली तर त्यावर आम्हाला कमिशन जनरेट होते, प्लस आम्हाला कंपनीसुद्धा पैसे देते. तर या 2 फ्रॉकचा सगळ्यात अगोदर मी व्हिडिओ शूट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला असं वाटत असणार आहे की काय बाबा, मुलांना आयफोन दिला, आता काय यांची मजा आहे. 1.5 लाखाचं काय 1,75,000चा एक मोबाईल आहे. म्हणजे 2 कितीचे होतात, 3 आणि किती 3.5-4पर्यंत होतात. सध्या माझं मॅथ कच्चं आहे, इंग्लिश पण कच्चं आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. तर या पटापट पहिले ड्रेसेसची व्हिडिओ शूट करून घेतली. आणि मी या ड्रेसेसमध्ये कशी दिसत आहे ते मला नक्की सांगा. तर फ्रेंड्स, ही साडी खूप छान आली होती, म्हणजे प्रमोशनचीच आहे ही साडी पण. तर आतापर्यंत प्रमोशन आटोपलेलं आहे. आणि आता भांडी वगैरे घासते मी. कशी दिसत आहे साडी नक्की सांगा. चला, तर त्या दिवशी मी तेवढाच व्हिडिओ शूट केला आणि हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ शूट चालू झालेला आहे. तर या दिवशी आता आम्ही आमच्या मुलांना मोबाईल घेणार आहे. आता तुम्हाला तरी हे गोष्ट पचते का की मी माझ्या मुलांना 1.5 लाखाचा एक आणि 1.5 लाखाचा एक म्हणजे 3.5 लाखाचे मोबाईल देणार आहे. ही गोष्ट तुम्हाला तरी पटते का? आणि तुम्ही तुमच्या मोबाईलला एवढे लहान डिंगरं ज्यांना अजून त्यांची सुशी जागा धुता येत नाही, ते आपण धुवून देतो. त्या मुलाला, हाकऱ्या मुलाला मी एवढा महागीचा मोबाईल देणार असं तुम्हाला वाटते का? म्हणजे ह्या माझ्या हाताने मी त्यांच्या भविष्याचं नुकसान करणार असं तुम्हाला वाटते का? परंतु समोर बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येणार ते मोबाईल आहे की काय आहे. तर इथं सकाळ झालेली होती आणि हे सोन्याचे दिवस पाहण्यासाठी मी आधी खूप काही सहन केलेला आहे. त्याच्यामुळं कसं असते, माझा नवरा नसताना मी एकटे काही करते ना, व्हिडिओ शूट करणे, त्याच्यानंतर मुलांना बघणे, एडिटिंग करणे, पोस्टिंग करणे, लय ट्रेस होते. कधी अक्षरशः मी एवढी चिडचिड करते मुलांवर, मला माहिती आहे. परंतु मग मला असं वाटते की माझ्याशिवाय त्यांचं आहे तरी कोण. आणि पुन्हा मग मी त्यांच्यासोबत प्रेमाने बोलते वगैरे. आणि कसं आहे, शूट करणे, एडिट करणे, मधामधात त्यांच्याकडे बघणे, त्याच्यामुळे नवरा आल्यावर ना मी फुल म्हणजे आराम करत असते. नवरा आला की त्याला झाडू मारणे, पोछा मारणे, झाडाला पाणी घालणे, माझे पार्सल आणणे, फोडणे. मी शूट केला की त्यांनी घडी करून ठेवणे, मुलांना बघणे, शिसूला नेणे, आंघोळ करणे, त्यांना खाऊ घालणे, हे सगळं काही ते करतात. मी करत असते ते फक्त उठल्याबरोबर चहा, नाश्ता, जेवण, गॅस ओटा पुसणे, भांडी घासणे,
आणि काय म्हणतात बस, आणि माझे व्हिडिओ शूट करणे, एडिटिंग करणे आणि पोस्टिंग करणे. कारण माझी जी कामं आहेत ते त्यांना येत नाही, त्यांची त्याच्यामुळं जे कामं त्यांच्या बसची आहेत ते कामं मी त्यांना सांगते. एवढं दिवस झाले परंतु त्यांना अजिबात एडिटिंग करणे किंवा हे काहीही येत नाही. असो मी त्यांना ते करायला पण लावत नाही. तर अजून एक गुड न्यूज ही आहे की आता लवकरच त्यांची बदली मी इकडल्या एरियामध्ये करून घेणार आहे. कारण लवकरच आता न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्याच्यामुळे मला हाताखाली एक जण लागणार आहे. तर खूप म्हणजे खूप छान, जे मला अपेक्षा होती नवऱ्याकडून ते सगळं काही सत्य होत आहे. ते सर्व काही ऐकतात, आपण जसं म्हटलं तसं करतात, हे करतात. अजून काय पाहिजे कोणत्या बायकोला? काहीच नको आहे. बस नवऱ्याने एवढा प्रेम आदर सत्कार दिला, लोकांचा विचार न करता तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या ना, तर सर्व काही नीट होते. मला घेणार पहिली मी आली होती आयुष्यात. कोणाला घ्यायचंय तुम्हाला? कोणाला घ्यायचंय हे पा? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 100. आणि आमच्या इथं भांडणं पण लय होतात. म्हणजे ते म्हणतात माझे पप्पा माझं ऐकणार, आणि मी म्हणते माझा नवरा माझा ऐकणार. ते म्हणतात आमच्या पप्पाने आम्हाला जन्म दिला, मी म्हणतो मी लग्न केलं म्हणून तुम्ही आले ना. असे आमचे वादविवादी भरपूर होतात. परंतु थोडंसं काम, थोडीशी मस्ती, थोडंसं एडिटिंग, थोडीशी पोस्टिंग आणि थोडंसं प्रमोशन असं माझं चालू असते. तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला असं वाटणार असणार की रोज रोज काय प्रोडक्ट ऑर्डर करते, तर आम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करत नाही. मी याच्यावर डिटेल व्हिडिओ पण मी टाकणारच आहे. मी याच्यावर मी प्रोडक्ट ऑर्डर करत नाही, तर ते लोकच आम्हाला प्रोडक्ट पाठवतात. आम्ही त्याचा व्हिडिओ शूट करतो आणि 4 ते 5 दिवसांनी ते प्रोडक्ट रिटर्न घेऊन जातात. आता तुम्हाला असं वाटणार आहे आम्ही घातलेले कपडे असतात ते सुद्धा ते रिटर्न घेतात. तर त्याच्याविषयी मी त्यांना विचारलं की ते पुन्हा ना काय म्हणजे क्लिनिंगसाठी ते कपडे पाठवतात आणि ते काय करायचं ते करतात. परंतु इन्फ्लुएन्सर लोकांना त्यांना कपडे पाठवावेच लागतात. तुम्ही विचार करा, जर एवढे प्रोडक्ट जर आमच्या घरी जमा झाले तर मग तर आम्हाला म्हणजे दुकानच लावावं लागणार एखादं कपड्याचं, बरोबर ना. तर ते प्रोडक्ट रिटर्न वगैरे इथं ठेव लवकर. तर माझा नवराला काळा कुट्ट झाला होता बाई, आणि कसा तरी दिसत होता, आणि बाहेर जातो म्हणे फेशियलसाठी. तर म्हटलं काही बाहेर फेशियलला वगैरे जाऊ नका, आपल्याकडे छान छान प्रोडक्ट आहे, त्याच्यानुसारच मी तुम्हाला हे करून देते फेशियल वगैरे. तर ते बोलले ठीक आहे. तर दाढी कटिंग तर ते बाहेरून करून आणले होते, कारण त्यांना आता निघायचं होतं, म्हणजे कंपनीमध्ये जायचं होतं. आणि माझ्या मागं याचा लय लोड येत आहे कामाचा, त्याच्यामुळे मी त्यांना आता बदली करून घ्यायला सांगितलेली आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते घरूनच जाणं येणं करतील. तर माझं फेशियल वगैरे त्यांनी करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते बोलले चल तुला पण करून देतो, तर त्यांनी पण माझं फेशियल वगैरे करून दिलेलं आहे. मस्तपैकी मसाज वगैरे करून दिली मी त्यांनी पण माझी मसाज वगैरे करून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि चला आता आपण पटापट मोबाईल बघूया, जेणेकरून तुम्हाला समजेल. फ्रेंड्स, माझ्या दोन्ही मुलांसाठी मी आयफोन आणलेले आहे. आयफोन स्वराजला पण आयफोन देणार आहो. कोणता माहिती आहे काय? कोणता? ॲपल 17. कोणता आहे होतो? iPhone 17 Pro. आयफोन 17 प्रो आहे की मॅक्स आहे? Pro Max. आयफोन 17 प्रो Pro Max. प्रो मॅक्स दोघांसाठी 2 मोबाईल घेतलेले आहे मी, माहिती आहे काय? आयफोन 17 प्रो मॅक्स. बघायचा ना मोबाईल? शाळेला सुट्टी, आता आपण मोबाईलच बघत जाऊ. हा मोबाईल नाही देणार दिसतो. हा अरे मोबाईलच आहे, मोबाईलच आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो, हे बघा. तर हे आहेत आमचे आयफोन 17 प्रो मॅक्स मोबाईल 2, जे आम्ही 2 मुलांसाठी घेतलेली आहे. आणि याची किंमत आहे फक्त 550 रुपये. एका मोबाईलवर दुसरा मोबाईल फ्री भेटलेला आहे. आता तुम्हाला असं वाटणार हे मोबाईल आहे, परंतु हे मोबाईल नाही आहे, तर मोबाईलच्या साईजचे टिफिन आहेत, म्हणजे लंच बॉक्स आहेत, तुम्ही बघू शकता. आणि कसं एक जर बोलावलेला असता तर, आणि हे मी स्वतः प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे, कारण की खूप छान प्रोडक्ट आहे. टिफिनची साईजही खूप छान आहे आणि क्वालिटी पण एक छान आहे, तुम्ही बघू शकता. परंतु याचं जे बाहेरचं टेक्स्चर वगैरे त्यांनी केलेलं आहे, झाकण वगैरे ते सेम मोबाईलसारखे केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि छोटा टिफिन येतो, त्याच्यामध्ये भाजी वगैरे देऊ शकता, आणि मोठ्या टिफिनमध्ये चपाती वगैरे देऊ शकता. त्याच्यामुळे हे 2 मोबाईल आम्ही आमच्या मुलासाठी घेतलेले आहे. तुम्हाला कसं वाटले नक्की सांगा. हॅलो फ्रेंड्स, आता स्वराजचे पप्पा जात आहेत. किती पैसे दिले रे पप्पानं? मस्त. किती पैसे दिले? 8,000. नाही 12,000. मम्मी आम्ही यायला मिस करू. कोणाला मिस करशील? अजून पप्पा उद्या पैसे पाठवणार आहेत. मम्मी मम्मी मी घेतलं व्हाईट पिंक. मी घेतलं येस. त्या सांग फोन मेसेज
तर आज ना सकाळी सकाळी उठल्या उठल्या एवढं पाणी झालं होतं घरात आणि आज आम्हाला पाणीच भेटलं नाही. थोडंसंच पाणी भेटलं, त्याच्यात मग आम्ही किचनमध्ये वगैरे वापर केला. आज स्वामींचा फोटो वगैरे लावून घेतलेला आहे आणि दरवाजाची कडी निघाली होती तर ते लावून घेतलेली आहे. आता हे गणेशजी जाणार आहेत थोड्या वेळात, म्हणजे जाणार आहेत त्यांच्या ड्युटीवर आणि त्यांची बदली करून घेणार आहे आम्ही आता इथंच नरेमध्ये. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.